नमस्कार मित्रांनो, शनिवार दिनांक 16 मार्च 2024 ला निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आणि तेव्हापासूनच संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू झाली। परंतु त्या अगोदर मात्र सगळीकडे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खूप धावपळ सुरू होती आणि ती कशासाठी तर वेगवेगळ्या कामांच्या भूमिपूजनासाठी आणि उद्घाटनांसाठी। तसेच सध्या आचारसंहिता हा शब्द खूप प्रचलित झालेला आहे आणि अनेकांच्या तोंडातून आपल्याला तो सहज ऐकायला मिळतो आणि काही कार्यकर्त्यांना तर डायरेक्ट टेन्शनच येतं आचारसंहिता लागणार असल्याचं। परंतु काय आहे ही आचारसंहिता? ही निवडणुकींपूर्वीच का लागू केली जाते आणि ही फक्त निवडणुकांपुरतीच असते काय? चला पाहूया या व्हिडिओमधून। तर आचारसंहिता ही एखादी व्यक्ती, संस्था आणि पक्ष यांनी सामाजिक स्तरावर पाळावयाच्या काही मानकांचा, नियमांचा आणि जबाबदारींचा एक संच असतो। त्यामध्ये सांगितले जाते की एखाद्या ठिकाणावर किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये कुठल्याही व्यक्तीची सर्वसाधारण वागणूक कशी असली पाहिजे, ज्याला आपण आचरण पद्धती म्हणतो। आता एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आचारसंहिता असते, ज्याला कंपनी कोड ऑफ कंडक्ट म्हणतात। आणि कंपनीमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण वागणूक कशी असली पाहिजे आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत हे त्या माध्यमातून कळवले जाते। आचारसंहिता त्या कंपनीचा व्यवसाय वाढवायला आणि त्या व्यवसायाचं संरक्षण करायला मदत करते। आणि अशाच प्रकारे आपण कुठेही काम करत असताना किंवा बाहेर वावरत असताना कळत न कळत आचारसंहितेचं पालन करतच असतो। उदाहरणार्थ, आपण पब्लिक प्लेसेसवर असताना अपशब्द बोलण्याचे सामान्यतः टाळतो, तेव्हा आपण आचारसंहितेचं पालन करत असतो। परंतु आपण बघितलं असेल की रस्त्यावर जेव्हा दोन व्यक्तींची भांडणं होतात आणि विशेष करून ती लोक जेव्हा पिऊन असतात, तेव्हा मात्र आचारसंहितेचं सर्रास उल्लंघन केलं जातो। आता हे झालं सामान्य लोकांचं, परंतु राजकीय नेत्यांचं काय? तर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याची नियमावली निवडणूक आयोगाकडून देण्यात येते आणि या नियमावलीला आदर्श आचारसंहिता किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं म्हणतात। 1960 साली पहिल्यांदा केरळच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आचारसंहितेची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने ती संपूर्ण देशभर लागू केली। आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून तर निवडणुकांचा निकाल लागतपर्यंत लागू राहते आणि त्यानंतर मात्र नेते लोक पूर्णपणे मोकाट असतात। त्यामध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुकीची आचारसंहिता ही फक्त राजकीय पक्षांसाठी आणि नेत्यांसाठी लागू असते। त्यामुळे आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला जे मूर्ख बनवलं जाते त्यापासून मात्र सावध राहिलं पाहिजे। मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे किंवा मतदारांना लालच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते। आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय सभा किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते आणि कुठल्याही व्यक्तीला जातीवरून किंवा त्याच्या धर्मावरून ते टीका करू शकत नाही। आचारसंहिता काळात कुठल्याही मंत्र्याला रस्ते, पाणी, वीज देऊ अशी फुकटची आश्वासनं लोकांना देता येत नाही आणि त्यासोबतच निवडणुकींवर परिणाम होणाऱ्या कुठल्याही गोष्टी नेते लोकांना करता येत नाही। परंतु तुम्हाला काय वाटतं, खरंच नेते लोकांकडून आचारसंहितेचं पालन केलं जातं काय? ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।